इथं मी आलो आहे वर्धा जिल्हा मीटर रीडिंग संघटनेच्या आंदोलनात। हे सर्व लोक आंदोलन करते आहे। आता प्रत्येकाच्या घरी प्रीपेड मीटर लागणार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत इलेक्शनच्या अगोदर देवेंद्र फडणवीस बावनकुळेनं स्पष्ट सांगितलं होतं का कोणाच्याच घरी प्रीपेड मीटर लागणार नाही। प्रीपेड मीटर लागून चांगली गरम फडक्यानं तुमची शेकवणार आहे आणि याचे कॉन्ट्रॅक्ट अदानीला देणार आहे। मला हे म्हणायचं आहे का महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ असताना प्रीपेड मीटरचे कॉन्ट्रॅक्ट अदानीले काऊन आणि पहिले तर म्हणजे सरकारी ऑफिस मध्ये निवडणुकीच्या अगोदर। आता त्यानं म्हटलं का जे जे फॉल्टी मीटर आहे थ्री फेज मीटर आहे त्याने लावणं सुरू केले आणि त्याचे 12,500 रुपये बी घेऊन नाही राहिले। पण ते 12,500 रुपये हे लोकांकडून सोले सांडवल्याशिवाय ठेवणार नाही। मीटरवर दर महिन्याले 500-600 रुपये वखरण साले हे व्याजासहित आणि त्याचे बंदे पैसे अदानीच्या घरात जाणार आहे। तुम्ही ज्या सरकारले निवडून दिलं हे जे लोक आहे हे प्रत्येकाच्या घरी मीटर रीडिंग जमा करून आणते आणि हे लोक मीटर रीडिंग जमा करून आणल्याच्या नंतर तुमच्या मीटरवर रीडिंग येते आणि मग तुम्हाला बिल येते। हे लोक बिलही पोहोचवते। यायले बेरोजगार करायचं काम आता सरकार करणार आहे, कारण त्याचं ऑनलाईन मीटरिंग होणार आहे। त्याच्यात एक सिम राहणार आहे, त्या सिमवर प्रत्येकाचं बिल येणार आहे आणि डायरेक्ट त्याच्यातले पैसे संपले लाईन गोल। उद्या हे बेरोजगार होईल। एक मोठा बेरोजगार माणूस देवेंद्र फडणवीसच्या मागे लंगलंग फिरत आहे। त्याला